सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभहस्ते नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि 140 वर्षापूर्ती सोहळा संपन्न झालाय। देशातील नागरिकांना राजकीय अधिकारी देण्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता देण्याची गरज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती। आजच्या काळात ही समानता निर्माण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले। नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय नूतन आधुनिक इमारतीचे उद्घाटन व वाहनतळाचे भूमिपूजन सरन्यायाधीश श्री गवई यांच्या हस्ते झाले। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते, न्यायमूर्ती M.N. सोनम, न्यायमूर्ती R.V. घुगे, न्यायमूर्ती A.S. गडकरी, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती जितेंद्र जैन, न्यायमूर्ती अश्विन भोबे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे, महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य जयंत जयभावे, ॲडव्होकेट अविनाश भिडे यांच्यासह बार काउन्सिल व वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। 7 मजली पर्यावरणपूरक इमारत असून एकूण 44 न्यायालयांचा समावेश आहे। पोक्सो महिलांसंदर्भातील खटले, ATS व CBI साठी स्वतंत्र कोर्ट उभारण्यात आले। व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा, दिव्यांगानुकूल वास्तू, वकिलांसाठी प्रशस्त दालने व ग्रंथालय, 350 ते 400 व्यक्तींची क्षमता असलेले भव्य ऑडिटोरियम असेल। आधुनिक अभिलेख कक्ष, प्रतीक्षालय व प्राथमिक उपचार केंद्र, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पीडित व साक्षीदारांसाठी सुरक्षित व्यवस्था, 1,500 दुचाकी व 450 कार पार्किंगची क्षमता, टायपिस्ट, झेरॉक्स, न्यायालयीन कर्मचारी, वकील परिषदेसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध आहे, अशी या नवीन न्यायालय इमारतीची वैशिष्ट्ये आहेत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।